नमस्कार. क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. IPL 2026 जवळ येत असताना मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. पण याच सोबत एक मोठा प्रश्नही अनेकांच्या मनात आहे. वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या सामन्यांची तिकीटं नेमकी कशी मिळणार? कारण IPL मध्ये एक गोष्ट वारंवार दिसते. तिकीट विक्री सुरू होताच काही मिनिटातच सगळी तिकीटं संपतात. हजारो चाहते ऑनलाईन प्रयत्न करत असतात, पण अनेकांना तिकीट मिळतच नाही. म्हणूनच आता मुंबई इंडियन्सने चाहत्यांसाठी एक अधिकृत गाईड जाहीर केली आहे. या गाईडमध्ये वानखेडे स्टेडियमवरील IPL 2026 सामन्यांची तिकीटं कशी बुक करायची, बुकिंग कधी सुरू होणार आणि कोणाला आधी संधी मिळणार याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे. जर तुम्हालाही वानखेडे स्टेडियममध्ये बसून मुंबई इंडियन्सचा सामना लाईव्ह पाहायचा असेल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. पुढे जाण्याआधी एक विनंती करेन. तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. IPL 2026च्या पहिल्या टप्प्यातील काही सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार मुंबई इंडियन्सचा पहिला घरचा सामना 29 मार्च 2026 रोजी वानखेडे स्टेडियममध्ये कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध होणार आहे. हा सामना विशेष महत्त्वाचा मानला जात आहे कारण हा मुंबई इंडियन्सचा या हंगामातील वानखेडे स्टेडियमवरील पहिला सामना असेल. त्यामुळे हजारो चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. यानंतर आणखी एक मोठा आणि हाय व्होल्टेज सामना 12 एप्रिल रोजी होणार आहे. या दिवशी मुंबई इंडियन्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघाशी होणार आहे. मुंबई इंडियन्स आणि RCB यांच्यातील सामना नेहमीच प्रचंड चर्चेत असतो. या दोन्ही संघांचे चाहते मोठ्या संख्येने स्टेडियममध्ये येतात. त्यामुळे या सामन्यांच्या तिकिटांसाठी मोठी स्पर्धा असणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई इंडियन्सने तिकीट विक्रीची प्रक्रिया स्पष्ट केली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिकीट विक्री एकाच वेळी सर्वांसाठी सुरू होणार नाही. ही विक्री वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये म्हणजे फेजेसमध्ये केली जाणार आहे. त्यामुळे काही विशिष्ट ग्राहक आणि सदस्यांना आधी तिकीट बुक करण्याची संधी दिली जाणार आहे. सर्वात पहिला टप्पा 19 मार्च रोजी सुरू होणार आहे. दुपारी 12 वाजल्यापासून Google Pay UPI वापरणाऱ्या ग्राहकांसाठी एक खास बुकिंग विंडो उघडली जाईल. या टप्प्यात काही मर्यादित ग्राहकांना आधी तिकीट बुक करण्याची संधी मिळेल. यानंतर पुढच्या टप्प्यात मुंबई इंडियन्सचे अधिकृत सदस्य म्हणजे गोल्ड, सिल्वर आणि ज्युनियर सदस्य यांना तिकीट बुक करण्याची संधी दिली जाईल. मुंबई इंडियन्सकडे वेगवेगळ्या प्रकारचे फॅन मेंबरशिप प्रोग्राम आहेत. या सदस्यत्वाचा फायदा असा की या सदस्यांना अनेकदा तिकीट बुकिंगमध्ये प्राधान्य दिलं जातं. यानंतर तिसऱ्या टप्प्यात MIBlue सदस्य आणि बुक माय शोवर आधीच प्री रजिस्ट्रेशन केलेल्या वापरकर्त्यांसाठी तिकीट विक्री सुरू केली जाईल. आणि शेवटी 23 मार्च रोजी संध्याकाळी 6 वाजल्यानंतर तिकीट विक्री सर्वसामान्य लोकांसाठी खुली केली जाणार आहे. म्हणजेच ज्यांच्याकडे कोणतंही सदस्यत्व नाही किंवा प्री रजिस्ट्रेशन केलेले नाही त्यांनाही या टप्प्यात तिकीट बुक करण्याची संधी मिळेल. पुढे जाण्याआधी एक विनंती करेन. तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. आता प्रश्न येतो की तिकीट बुक करण्याची नेमकी प्रक्रिया काय आहे? मुंबई इंडियन्सच्या वानखेडे स्टेडियमवरील सामन्यांची तिकीटं प्रामुख्याने बुक माय शो या अधिकृत ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असतील. तिकीट बुक करण्यासाठी सर्वप्रथम बुक माय शो ॲप किंवा वेबसाईट उघडावी लागेल. यानंतर सर्चमध्ये IPL 2026 किंवा मुंबई इंडियन्स असे टाईप करावे लागेल. यानंतर तुम्हाला वानखेडे स्टेडियमवर होणारे सामने दिसतील. त्यापैकी तुम्हाला हवा असलेला सामना निवडायचा. यानंतर स्टेडियममधील सीट मॅप तुमच्या समोर दिसेल. त्यातून तुमच्या बजेटनुसार आणि पसंतीनुसार सीट निवडता येईल. यानंतर डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून तिकीट बुक करता येईल. पेमेंटसाठी UPI, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा इतर डिजिटल पर्याय उपलब्ध असतील. वानखेडे स्टेडियमबद्दल बोलायचं झालं तर हे भारतातील सर्वात प्रसिद्ध क्रिकेट स्टेडियमपैकी एक मानलं जातं. या स्टेडियममध्ये साधारणपणे सुमारे 33,000 प्रेक्षक बसू शकतात. पण मुंबई इंडियन्सच्या सामन्यांमध्ये चाहत्यांची संख्या खूप जास्त असते.
त्यामुळे अनेक वेळा तिकीट विक्री सुरू झाल्यानंतर फक्त 15 ते 20 मिनिटातच तिकीटं पूर्णपणे संपतात. म्हणूनच अनेक चाहते आधीपासूनच तयारी करून बसतात. तिकिटांच्या किमतींबद्दल बोलायचं झालं तर सामान्य स्टँडसाठी तिकिटांची किंमत साधारणपणे 900 रुपयांपासून सुरू होऊ शकते, तर मधल्या स्टँडसाठी आणि चांगल्या व्ह्यू असलेल्या सीटसाठी किंमत काही हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते. याशिवाय प्रीमियम सीट, हॉस्पिटॅलिटी बॉक्स आणि कॉर्पोरेट बॉक्ससाठी तिकिटांची किंमत 45,000 रुपयांपर्यंत जाऊ शकते. मुंबई इंडियन्सने चाहत्यांना एक महत्त्वाचा सल्लाही दिला आहे. तिकीट खरेदी करताना फक्त अधिकृत प्लॅटफॉर्म्स वापरावा, कारण काही वेळा अनधिकृत वेबसाईट किंवा रिसेल मार्केटमध्ये तिकिटांची किंमत खूप जास्त ठेवली जाते. काही प्रकरणांमध्ये फसवणूक होण्याचाही धोका असतो. म्हणूनच चाहत्यांनी सावध राहून फक्त अधिकृत वेबसाईट किंवा ॲपवरूनच तिकीट खरेदी करावी असा सल्ला देण्यात आला आहे. सध्या उपलब्ध माहितीनुसार तिकीट विक्रीची प्रक्रिया आणि वेळापत्रक मुंबई इंडियन्सने अधिकृतपणे जाहीर केले आहे. इतर काही तपशिलांबाबत अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळे चाहत्यांनी टीमच्या अधिकृत वेबसाईट आणि सोशल मीडिया अकाउंट्सवर लक्ष ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. जर तुम्हालाही वानखेडे स्टेडियममध्ये बसून मुंबई इंडियन्सचा IPL सामना लाईव्ह पाहायचा असेल तर तिकीट बुकिंगची तारीख आणि वेळ नक्की लक्षात ठेवा, कारण बुकिंग सुरू झाल्यानंतर काही मिनिटातच तिकीटं संपण्याची शक्यता असते. जर तुम्ही IPL 2026 मध्ये वानखेडे स्टेडियममध्ये बसून मुंबई इंडियन्सचा सामना पाहण्याचा प्लॅन करत असाल तर फक्त तिकीट विक्रीची तारीख माहीत असणं पुरेसे नसते, कारण तिकीट विक्री सुरू झाल्यानंतर काही मिनिटातच सगळी तिकीटं संपण्याची शक्यता असते. त्यामुळे काही छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तिकीट मिळण्याची शक्यता वाढू शकते. सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे बुक माय शो ॲप किंवा वेबसाईट आधीच तयार ठेवणे. बुकिंग सुरू होण्याच्या आधीच तुमचे बुक माय शो अकाउंट लॉग इन करून ठेवणे खूप फायदेशीर ठरते, कारण बुकिंग सुरू झाल्यानंतर लॉग इन करायला वेळ गेला तर तोपर्यंत अनेक सीट्स भरल्या जाऊ शकतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेमेंटची तयारी आधीच करून ठेवणे. UPI, कार्ड किंवा इतर पेमेंट पर्याय आधीच सेव्ह करून ठेवले तर पेमेंट करताना वेळ वाचतो. अनेक वेळा लोक सीट निवडतात पण पेमेंट करताना वेळ लागल्यामुळे तिकीट दुसऱ्याला मिळते. तिसरी गोष्ट म्हणजे इंटरनेट स्पीड. तिकीट बुक करताना चांगला आणि स्थिर इंटरनेट कनेक्शन असणं खूप महत्त्वाचे आहे. शक्य असेल तर वायफाय किंवा फास्ट इंटरनेट वापरणं अधिक सुरक्षित ठरते. चौथी महत्त्वाची टिप म्हणजे बुकिंग सुरू होण्याच्या काही मिनिट आधीच वेबसाईट किंवा ॲप उघडून ठेवणे. अनेक अनुभवी चाहते बुकिंग सुरू होण्याच्या 5 ते 10 मिनिट आधीच पेज रिफ्रेश करत राहतात. त्यामुळे बुकिंग सुरू होताच ते लगेच सीट निवडू शकतात. पाचवी गोष्ट म्हणजे सीट निवडताना खूप वेळ घालवू नका. अनेक वेळा लोक कोणती सीट घ्यायची याचा विचार करत बसतात, पण त्या दरम्यान उपलब्ध सीट संपत जातात. त्यामुळे आधीच ठरवून ठेवा की कोणत्या स्टँडमध्ये तिकीट घ्यायचं आहे. आणखीन एक उपयुक्त गोष्ट म्हणजे प्री रजिस्ट्रेशन. जर बुक माय शो किंवा मुंबई इंडियन्स कडून प्री रजिस्ट्रेशनची सुविधा असेल तर ती आधीच पूर्ण करून ठेवणं फायदेशीर ठरते, कारण अशा वापरकर्त्यांना अनेक वेळा आधी बुकिंगची संधी मिळते. तसेच काही चाहते एकाच वेळी 2 किंवा 3 वेगवेगळ्या डिव्हाइसवरून प्रयत्न करतात. उदाहरणार्थ मोबाईल, लॅपटॉप किंवा दुसरा मोबाईल. यामुळे तिकीट मिळण्याची शक्यता थोडी वाढू शकते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अधिकृत प्लॅटफॉर्म्स वापरणे. तिकीट खरेदी करताना फक्त अधिकृत ॲप किंवा वेबसाईट वापरावी. अनधिकृत वेबसाईट किंवा रिसेल मार्केटमध्ये तिकीट घेतल्यास फसवणूक होण्याची शक्यता असते. म्हणूनच जर तुम्हाला वानखेडे स्टेडियममध्ये बसून मुंबई इंडियन्सचा सामना लाईव्ह पाहायचा असेल तर या छोट्या टिप्स नक्की लक्षात ठेवा. योग्य तयारी आणि योग्य वेळ यामुळे तिकीट मिळण्याची शक्यता नक्कीच वाढू शकते. आणि क्रिकेट तसेच IPLच्या अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या बातमीबद्दल तुमचं मत काय आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.